रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी मोहिनी सोनार आपलं मनपूर्वक स्वागत करते. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीनही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. याच मायबाप विठ्ठलाला भेटण्याची आस मनात ठेवून ही पावलं पंढरपुराची वाट चालतायत. पाऊले चालती पंढरीची वाट, भाबड्या मना लागे त्या सावळ्या विठुरायाची आस. सातारा जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचे 3 मुक्काम पूर्ण झालेत आणि आज फलटण या ठिकाणी मुक्काम आटपून माऊलींचा रथ बरडच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. फलटण ते बरड हे अंतर सुमारे 18 किलोमीटर इतकं आहे. दरम्यान या सगळ्या रस्त्यावरून गावागावांच्या वेशीवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत केलं जात आहे. आज बरड या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर उद्या माऊलींचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे. फलटणमधून रवाना झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची ड्रोनद्वारे टिपलेली ही खास दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये दाखल झाला. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी इंदापूरच्या चौकात अगदी आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. यासह आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली होती. तर इंदापूरमधील कस्तुराबाई श्रीपती कदम या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती दिंडीही काढण्यात आली. ज्ञानोबा तुकोबाचा हा गजर करत विद्यार्थ्यांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. मला पण खूप छान वाटतंय आणि मी इथं रुक्मिणी आणि हे विठ्ठल बनलेले आहेत ना. सो आमच्या शाळेत अशी परंपराच आहे की पालखी दिवशी अशी दिंडी काढायची, छोटी का होईना पण खूप आनंद होतो. आम्ही दरवर्षी यात सहभागी होतो. या दिंडीसाठी आम्हाला खूप छान वाटतं. असं वाटतं की कधी दिंडी येणार. खूपच भारी वाटतं ह्या दिंडीमध्ये. आम्ही दरवर्षी दिंडी छोटी का होईना पण काढतो. त्यामुळे आम्ही अजून गेल्या वर्षी पण काढली होती, पुढच्या वर्षी पण आम्ही काढणार आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, टाळ मृदुंगाचा गजर, आस म्हणतात फडकणाऱ्या पताका. श्री विठुरायांचा जयघोष. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण आज इंदापुरातल्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या या मैदानावर पार पडलं. रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी इथे प्रचंड गर्दी केली होती. अगदी उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी वारकरी आणि सगळे हे नागरिक विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झालेले पाहायला मिळाले आणि हा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. वेगळ्या पद्धतीने दरवर्षी खरं तर इंदापुरात या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा सुद्धा बैलजोड्यांच्या या माध्यमातून गोल रिंगण इंदापुरात पार पडलेलं आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात आणि एकूणच सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीत हे गोल रिंगण इथे संपन्न झालंय आणि त्याचीच ही खास दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी सध्या आपण पाहतोय. भगव्या पताका हातात घेऊन इथे गोल रिंगण पार पडले. तुकोबांच्या पालखीचं हे दुसरं गोल रिंगण आता संपन्न झालंय. खरं तर याची देही याची डोळा हा उत्साहपूर्ण क्षण आपण पाहू शकत नसलो तरी सुद्धा TV9 मराठी दररोज 4:40 तुमच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी वारी संदर्भातल्या घेऊन येत असते आणि सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय
हे गोल रिंगण पार पडतंय आणि अतिशय नयनरम्य असा हा सोहळा असतो आणि तो सोहळा अनुभवण्याचं सुख सध्या इथले नागरिक आणि वारकरी घेताना पाहायला मिळतात. टाळ मृदुंगाचा गजर, आसमंतात फडकणाऱ्या या पताका आणि तुकोबा ज्ञानोबांचा जयघोष, विठुरायाचा नामघोष या सगळ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे गोल रिंगण इथे संपन्न होताना पाहायला मिळतं. अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या संपूर्ण परिसरात होतं, नागरिकांमध्ये होतं, वारकऱ्यांमध्ये होतं आणि या उत्साहपूर्ण वातावरणात महिलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. अगदी त्याच चैतन्यानं महिला सुद्धा इथे गोल रिंगणात सहभागी होत पाहायला मिळतात. त्यांनी डोक्यावर तुळशी घेतलेली आहे. तुळशी वृंदावनासह या महिला या गोल रिंगणात आपल्याला सहभागी होताना दिसत आहेत. महिलाच नाही तर अगदी चिमुकल्या, वृद्ध, ज्येष्ठ सगळेच नागरिक या गोल रिंगणात आपल्याला चालताना पाहायला मिळतात आणि हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी इथे नागरिकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली होती. हातात विणा घेत आणि हे वारकरी आता या रिंगणामध्ये धावताना पाहायला मिळतात. अतिशय सुंदर आणि विलक्षण अनुभूती देणारा हा क्षण असतो आणि तुकोबांच्या पालखीचं खरं तर हे दुसरं रिंगण सध्या आपण पाहतोय. एवढंच नाही तर पोलीस सुद्धा या रिंगणामध्ये सहभागी झालेले आहेत. पोलिसांनी सुद्धा या रिंगणात सहभागी होत या आनंदाचा क्षणाचे साक्षी होण्याचा मान मिळवला. या सगळ्या नागरिकांच्या आणि एकूणच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे दुसरं गोल रिंगण सध्या तुकोबारायांच्या पालखीचं संपन्न होताना पाहायला मिळतंय. अगदी चोख बंदोबस्त, शिस्तबद्ध पद्धत आणि पारंपरिक सगळ्या या परंपरेनुसार गोल रिंगण सध्या पार पडताना आपण पाहतोय. याची देही याची डोळा जरी आपण हा क्षण पाहू शकत नसलो तरी सुद्धा TV9 मराठीच्या माध्यमातून तुम्हाला हा क्षण घरबसल्या अनुभवता येतं. तुकोबांच्या पालखीचं हे दुसरं रिंगण आहे ज्यामध्ये घोड्यांचा सुद्धा सहभाग, घोड्यांनी सुद्धा या दौडमध्ये सहभाग घेतला. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायी वारी करतात आणि त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि निवेदक अभिनेता किरण भालेराव या वारीमध्ये सहभागी झाले. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते आणि या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीस सुद्धा दिली जातात. हे वारकरी बांधव आपली कला सादर करताना आपले निवेदक अभिनेता किरण भालेराव यांच्यासोबत अधिकाधिक खुलताना पाहायला मिळतात आणि TV9 मराठीच्या या मंचावर किरण यांच्यासोबत टाळ मृदुंगासह तल्लीन होऊन नाचताना सुद्धा पाहायला मिळतात. माझे मन लागो तुझे चरणी, संसार वेसने पडुनी दे, संसार वेसने पडुनी दे देवा. माझे मन लागो तुझे चरणी, हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू, चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. संत महंत होतील भेटी, इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करेन उपावसी, तर गाईन अहर्निशी मुखी नाम. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत, अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास तरी विसावा घेतोय. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.